नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सिटी सर्वे नंबर 529 मिल परिसरातील रहिवासी वस्त्या रेग्युलाइज करा, मनपा आयुक्तांना निवेदन। सिटी सर्वे नंबर 529 मधील 1,24,63,000 रुपये आकारणी चुकीच्या पद्धतीने झालेली असून ती रद्द करून मिल परिसरातील रहिवासी वस्त्या रेग्युलाइज करण्याबाबत मनपा आयुक्तांना आज निवेदन देण्यात आले। दरम्यान दिनांक 3/11/2025 शासन आदेशानुसार वस्त्यांचा मनपाचा विकास आराखडा मंजूर करावा, तसेच महसूल विभागाशी योग्य तो पत्रव्यवहार करून तात्काळ स्वतंत्र सातबारे उतारे निर्माण करावेत आणि रहिवासी नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा अशी मागणी करीत आज विनोद तात्या जगताप यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी विनोद तात्या जगताप यांच्यासह सुनील ठाकूर, सीताराम काळे, सुरेश देशपांडे, सदाशिव सोनवणेसह नागरिक उपस्थित होते। 529 मधील सिटी सर्वे क्रमांक 529 मधील विखेनगर, राजकरनगर, गुरुकृपानगर याला जी आकारणी झालेली आहे 1,24,63,000 ही आकारणी 15/10/2025 झालेली आहे। पण आमची मागणी अशी आहे की आत्ता 3/11च्या आदेशानुसार जे तुकडा झालेले आहेत, म्हणजे विखेनगर झालं, राजकरनगर झालं, गुरुकृपानगर झालं, तुळसाबाईचा माळा झालं, यांच्यामध्ये तुकडा खरेदी म्हणून विक्री झालेली आणि 15/30, 15/35, 15 असे 450, 500, 1000 स्क्वेअर फूटचे प्लॉट बनवले गेलेले, म्हणजे तुकडा करून विकण्यात आलेली। आणि आत्ता शासन आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे जे 5% प्रीमियम आकारून रेग्युलाइज करण्याच्या संदर्भात याच्यात सुद्धा सूट देण्यात आलेली, जे 450, 500, 1000 स्क्वेअर फूटच्या अंदरमध्ये असते त्याला। म्हणून आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना मिल परिसरातील संपूर्ण गोरगरीब वस्त्या, ज्याच्यात श्रीरामनगर आहे, बडतचा आहे, अयोध्यानगर आहे, राजकरनगर आहे, विखेनगर आहे, तुळसाबाईचा मळा आहे, गुरुकृपानगर आहे, आटकरवाडी, शेलारवाडी, राववाडी, नीलाबाईची चाळ आहे, नारायण मास्तरची चाळ आहे, चक्करबल्डी, अशा या सगळ्या वस्त्यांना ज्या तुकडा खरेदीमध्ये ज्यांना नोटरीवर विकण्यात आलेले आहे, काहींचे रजिस्टर करण्यात आलेले आहे, 450 ते 500 स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे। म्हणून शासनाच्या 3/11/2000च्या आदेशाप्रमाणे यांना रेग्युलाइज करण्याचे, यांचे विकास आराखडा मंजूर करा, लेआउट मंजूर करा, यांना पंतप्रधान आवास योजनेचे 2.5 लाख रुपये देण्यात यावे, यांना तात्काळ महसूलचे पत्रव्यवहार करून सातबारा देण्याची व्यवस्था करावी। या संदर्भात आयुक्त साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि आयुक्त साहेबांनी सांगितलं की शासन आदेश तपासून आम्ही नक्कीच या 40 ते 50 वर्षापासून सातत्याने या वस्त्यांमधले लोक गोरगरीब राहतात, हमाली काम, रिक्षा, ड्रायव्हर मिळेल त्या दुकानांवर काम करणे, अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्या लोकांना कशा प्रकारे दिलासा देण्यात येईल अशा प्रकारची मागणी आम्ही आयुक्तांकडे केली।